सीताराम हनुमान 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 राम जज्ञाम राम 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 जज्ञाम जज्ञामिति जज्ञाम राम जज्ञाम जज्ञेना जज्ञाम राम राम जज्ञाम सीताराम पकड़ बेटो मारा सफाई वाले पकड़ लगा सुभाषराव सगळ्यांनी गजर करायचा आहे त्याच्यानंतर आपण भजनाला सुरुवात करू पण लाईन मात्र काय करणार या आलेकडे या तुला आलेकडे त्या थोडा आलेकडे या समोर त्या थोडा आलेकडे नको लाईन करा हा रे सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान राम हनुमान सीताराम हनुमान राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान
सध्या सुरू आहे आणि येत्या 22 जानेवारी रोजी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा केली जाणार। या अनुषंगाने आपल्याला आज या ठिकाणी आपल्या शहरातील सर्व नागरिकांना 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यासाठी अयोध्येहून अक्षर कलश या ठिकाणी आलेला आहे। हा जो अक्षर कलश आहे या कलशामध्ये अक्षर आहे। आपल्या देशामध्ये एक सांस्कृतिक परंपरा आहे, रूढी आहे की जर शुभ कार्य आपल्या घरी असलं, लग्न मंगळ किंवा कुठलंही, तर आपण एकमेकाला मूल देतो आणि अक्षर देऊन त्यांना आपल्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आमंत्रित करतो। एवढंच नाही की आपल्या घरी होणाऱ्या शुभ कार्याला, धार्मिक कार्याला सुद्धा ज्यावेळेस आपण देवदेवतांचं आवाहन करतो त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना अक्षर देऊन कार्यक्रमाला येण्याचं आवाहन करत असतो। आपण आज शहराच्या नागरिकांना अक्षर वाटून 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी आज आपल्याला अयोध्येहून अक्षर कलश आलेलं आहे। अक्षर कलशाचं पूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होणार आहे। विशेष करून या अक्षर कलशाचं पूजन आपल्या परिसरातील लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त पारायण संतोष महाराज आव्हाने यांच्या उपस्थितीमध्ये यांची शोभायात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यांना कन्नड तालुक्यामध्ये कीर्तन असल्यामुळे आज या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी संबोधन करावं। तत्पूर्वी चंद्र की जय, जय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां दर्शं वातात्मजं मानदायितं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विश्वाचा आराध्य प्रभू रामरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षाच्या अखंड आणि प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर अयोध्या पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे भगवंताला प्रतिष्ठापित करण्यासाठी। शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर रामरायाला प्रतिष्ठित करणं हा शास्त्रीय दृष्टिक्षेपातला एक स्वतंत्र भाग जरी असला तरी रामराया भारतवासियांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहेत। ज्ञानोबराय बोलतात तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू घालता आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिष्ठत असलेले भगवान प्रभू रामचंद्र, परंतु त्यांची जन्मभूमी जिथे भगवंताच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे, पावन कोण आहे, ज्या पवित्र भूमीला रामरायाच्या अस्तित्वाची अनुभूती आहे
अशा दिव्य क्षेत्रावर 450 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आणि प्रतीक्षेनंतर आपण या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा माननीय या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाईजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक संत महंत धर्माचार्य या सर्वांच्या प्रमुख आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करणार 22 जानेवारी निश्चितच इतिहासात नोंद करण्यासारखी तारीख या ठिकाणी ठरलेली आहे, कारण आपल्या सर्वांची अस्मिता या ठिकाणी विराजमान. पुढच्या 22 जानेवारीला आपल्याला काय करायचंय ते सगळ्या सूचना पुढची मंडळी आपल्याला देतील, कारण मला कालच कीर्तन ऐकायला मिळालं आणि त्याची वेळ 10ची होती, नंतर मी 11 केली, नंतर पुन्हा सांगितलं 12 पर्यंत पोहोचतो आणि आता मला असं वाटतं जवळपास 12 वाजता मला पोहोचायला अजून 1.5 तास लागेल. या 1:30 वाजेपर्यंत मला त्या ठिकाणी पोहोचावं लागेल, त्यामुळे मी आपली रजा घेणार आहे. परंतु एकच सांगेल, गली गली में ऐलान होना चाहिए, गली गली में ऐलान होना चाहिए, हर घर में राम होना चाहिए, अब बस इतना तो गुणगान होना चाहिए, जब मिलेंगे दो लोग आपस में तो जय श्री राम होना चाहिए. अपने भाग्य, धन्य भाग्य हमारे ये दिन देख पाए हैं, धन्य भाग्य हमारे ये दिन देख पाए हैं, लहरा दो घर घर में भगवा, क्योंकि मेरे श्री राम आए हैं, मेरे श्री राम आए. रामप्रभूबद्दल जर बोलायचं ठरलं तर वाल्मिकीजींनी तांदुळी साहेब अशी व्याख्या केली, रामो विग्रहवान धर्मा, राम हे मूर्तिमंत धर्म, धर्म के बिना व्यक्ती जीवित नहीं रह सकता. धर्मच माणसाला जगण्याचं मूळ आणि जगण्याचं अस्तित्वाचं प्रभावी साधन आहे आणि त्यामुळे राम हे मूर्तिमंत धर्म असल्यामुळे तुमच्या आमच्या जगण्याचा भागच राम आहे. अशा रामरायाची प्रतिष्ठापना आपण 22 तारखेला अनुभवणार आहोत. ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथे जायचं आहे. आताची सिच्युएशन अशी आहे की आम्ही चाचपणी करून आलो. अयोध्येपासून शेकडो किलोमीटर पर्यंत एकही आश्रम, एकही निवासस्थान रिकामं नाहीये. हजारो किलोमीटर पर्यंत रीग लागलेली राहणार एवढी प्रचंड गर्दी भारतवर्षातल्या साधू समाजाची असेल, जनसामान्याची असेल, त्या ठिकाणी होणारी. शक्य झालं तर आपण सर्वांनी अयोध्येला जायचं आहे. नाही शक्य झालं तो हम हमारे गाव को ही अयोध्या बनाएंगे. 22 तारखेला बुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. 22 तारखेला सर्वांनी आपल्या घरात त्या ठिकाणी गुढी लावायची आहे, कारण 15 तारखेपासून हा जो उत्सव आहे प्राणप्रतिष्ठेचा, तिथलं जे कर्म आहे प्राणप्रतिष्ठेचं ते सुरू होणार आहे आणि 22 तारखेला ते विराजमान होणार आहे. मैं तो ये कहूंगा की 15 तारीख से ही लगा दो. 15 तारखेपासून लावल्या तरी हरकत नाही, पण नाही 15 तारखेला लावल्या तरी 22 तारखेला प्रत्येक गावामध्ये गुढी